माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज हरियाणातली बीजेपी सरकार, पोलीस विभाग आणि केंद्र सरकार पूर्णपणे हादरून गेली. मागच्या 2 आठवड्यांपासून आपण न्यायपालिकेच्या भ्रष्टाचारावर चर्चा करत होतो. काहींनी गवई दलित आहेत म्हणून या प्रकरणाला जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे हा विषय जातीयवाद, आंबेडकरवाद, आरक्षण आणि शेवटी तर SC/ST ॲक्टपर्यंत जाऊन पोहोचला. यावर कमीत कमी 5 ते 6 व्हिडिओज मी बनवले असतील, ज्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की दलित कार्डचा वापर आपली पोळी भाजून घेण्यासाठी कसा केला जातोय. कट्टर आंबेडकरवादी, नवबौद्ध तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि तथाकथित उच्च जातीची लोक मूळ भारतीय नाहीच, बाहेरून कुठून तरी आली आहेत आणि इथल्या तथाकथित खालच्या जातींच्या लोकांवर त्यांनी अत्याचार केले. तरीही मोठं मन दाखवून खालच्या जातीच्या लोकांनी त्यांना या देशात राहू दिलं. हा नरेटिव्ह त्यांच्याद्वारे चालवला जात होता. यांच्या या थेरीला स्वतः आंबेडकरांनी खारिज केलं असलं तरीही जातीयवादी विष पेरण्यासाठी याचा वारंवार वापर केला जातोच आणि यालाच PR करणं म्हणतात. देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत, दलितांचं जातीय उत्पीडन होत आहे. त्यामुळे जोपर्यंत समाजातून जातीयवाद संपत नाही तोपर्यंत आरक्षणही जाणार नाही, हा यांचा तर्क असतोय. आणि आपला PR मेंटेन ठेवण्यासाठी देशभरात कुठेही घटना घडली की ज्यात फक्त दलित शब्द दिसला पाहिजे, त्यावरून यांच्याद्वारे नरेटिव्ह चालवला जातो की दलित या देशात सुरक्षितच नाहीत आणि लोकांवर खोटी SC/ST ॲक्ट अंतर्गत FIR सुद्धा दाखल केली जाते. आणि याला खोटी याकरता म्हणतोय कारण बिहारचा 2022चा डेटा आहे, जिथे सर्वात जास्त देशभरातून आपल्याला जातीयवाद पाहायला मिळतं. त्या राज्यात मागच्या 10 वर्षांमध्ये जवळपास 65,000 प्रकरणं SC/ST ॲक्ट अंतर्गत दाखल करण्यात आली होती. त्यातली फक्त 8% प्रकरणं ही कोर्टात खरी सिद्ध होऊ शकली आहेत. बाकी ज्यांवर ही धारा लागली त्यांचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच. आणि असंच एक हाय प्रोफाईल प्रकरण विष्णूंवर अभद्र टिप्पणीच्या प्रकरणादरम्यान आपल्या समोर आलं. 7 ऑक्टोबर 2025च्या दिवशी हरियाणात रोहतक रेंजचे IG IPS पूरण कुमार यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. जाताना 8 पानांचं शेवटचं पत्र लिहून गेले. त्या पत्रात त्यांनी सांगितलं की आपण दलित असल्यामुळे उच्च अधिकारी जसे DGP शत्रुजीत कपूर, SP नरेंद्र बिजारनिया त्यांचं जातीय उत्पीडन करायचे, जातीवादी शिव्या घातल्या जायच्या, सर्वांसमोर सार्वजनिकरित्या अपमानित केलं जायचं आणि यासोबतच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा खोटं प्रकरणसुद्धा लादण्यात आलं होतं. त्यामुळे आपण शेवटीच आपलं जीव सोडतोय आणि आत्महत्या करतोय, हे शेवटचे त्यांचे शब्द लिहून त्याने टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणाला सोशल मीडियावर कथित दलितांच्या शुभचिंतकांनी आरक्षणाला डिफेंड करण्यासाठी खूप उचलून धरलं. त्यांचं असं म्हणणं होतं की दलित व्यक्ती सरकारमध्ये कितीही उच्च पदावर गेला तरी तिथले मनुवादी त्याचं जातीय उत्पीडन करतातच, त्याच्यावर अत्याचार होतातच. त्यामुळे बढतीमध्येही दलितांना आरक्षण मिळालंच पाहिजे. हे प्रकरण हळूहळू करून इतकं वाढत गेलं की हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि विरोधी नेते राहुल गांधीसुद्धा पूरण कुमार यांच्या घरी जाऊन पोहोचले आणि इथूनच खरा गोलमाल सुरू झाला. IPS अधिकारी पूरण कुमार यांच्या पत्नी अमनीत कुमार या स्वतः एक IAS अधिकारी आहेत. त्या हरियाणा सरकारमध्ये परराष्ट्र सहकार विभागात काम करतात. ज्या दिवशी ही आत्महत्येची घटना घडली त्या दिवशी काही सरकारी कामासाठी त्या जपानच्या दौऱ्यावर होत्या. पतीच्या मृत्यूची खबर मिळताच दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑक्टोबरला लगेच त्या हरियाणात परत येतात आणि त्यांच्याकडे पोलिसांद्वारे पोस्टमॉर्टमसाठी पतीचं शव देण्याची विनंती केली जाते आणि पुढील तपासणी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना पूरण कुमार यांच्या लॅपटॉपचीही मागणी केली होती. पण आश्चर्यचकित ही गोष्ट आहे की अमनीत कुमार या दोन्ही गोष्टी देण्यासाठी पोलिसांना साफ नकार देऊन टाकला. त्यांचं म्हणणं होतं की शेवटच्या पत्रात ज्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव पूरण कुमार यांनी लिहिलं आहे, जोपर्यंत त्यांना तुरुंगवास होत नाही तोपर्यंत आम्ही यांचा म्हणजे पूरण कुमार यांचा अंत्यसंस्कारही करणार नाही.
आणि काही वैयक्तिक कारणांमुळे लॅपटॉपही देण्यास त्याने नकार देऊन टाकला आणि इथेच शंकेचं पहिलं बीज रोवलं गेलं. सरकारने पूरण कुमार यांच्या प्रकरणात तपासणीसाठी SIT स्थापन केली. ज्या 10 पोलीस अधिकाऱ्यांचं नाव त्यांनी शेवटच्या पत्रात नमूद केलं होतं त्या प्रत्येकावर SC/ST ॲक्ट अंतर्गत FIR दाखल केली जाते. पण यापुढे कारवाई करण्यासाठी पोलिसांना काही पुराव्यांची आवश्यकता होती आणि ते पुरावे तेव्हाच मिळू शकत होते जेव्हा पूरण कुमार यांचा लॅपटॉप आणि काही वैयक्तिक गोष्टी त्यांच्या पत्नी पोलिसांना देतील. आणि एक IAS अधिकारी असून त्यांना या सर्व गोष्टी माहीतच असणार आहेत की कारवाईत कोणकोणत्या गोष्टींची गरज लागते. त्यांना अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या पत्नी लॅपटॉप आणि वैयक्तिक गोष्टी द्यायला तयार झाल्या नाहीत तर नाहीतच. त्यांची एकच मागणी होती की नाव लिहिलेल्या DGPला लवकरात लवकर अटक करा. पण ते अटक करण्यासाठी पुरावे मात्र द्यायला त्या तयार झाल्या नाहीत. पत्नींचा व्यवहार खरंच विचित्र होता. यांच्या कुटुंबाविषयी थोडी अजून तपासणी केल्यावर कळालं की अमनीत कुमार यांचे वडील आयकर विभागात आयुक्त राहिले. भाऊ अमित हा आम आदमी पक्षाचा पंजाबमध्ये भटिंडा ग्रामीण भागाचा आमदार आहे, जे पंजाबमध्ये बहुमतात सत्ता चालवत आहेत, ज्यांची सरकार देशभरातल्या पत्रकारांवर सरन्यायाधीश गवईंच्या विरोधात बोललात म्हणून SC/ST ॲक्ट अंतर्गत FIR दाखल करत होती. आणि अमित यांच्या पत्नीसुद्धा एक IAS अधिकारी आहेत, ज्या नागालँडमध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगात काम करते. आता तुम्ही स्वतःच विचार करा की ज्या कुटुंबाची पोहोच केंद्र सरकारपर्यंत आहे, ज्या कुटुंबाचे सदस्य पंजाबच्या सरकारमध्ये सत्तेत आहेत, ज्या कुटुंबामध्ये IAS आणि IPS भरलेत, त्या कुटुंबाचा एक सदस्य पूरण कुमार याला जातीय उत्पीडन सहन करावं लागत होतं. आणि तेही काही 2-4 दिवसाची गोष्ट नाही आहे. अनेक वर्षांपासून हा व्यक्ती जातीय उत्पीडन सहन करण्याचा दावा करून गेला, जे त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्नी सरकारसाठी काम करत असतानाही पोचवलं नाही. फक्त आत्महत्येच्या अगोदर त्यांना ADGP पदावरून भ्रष्टाचार केल्यामुळे बरखास्त करण्यात आलं होतं. आणि ज्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर कारवाई झाली त्या पूरण कुमार यांनी DGP सकट अनेक अधिकाऱ्यांवर जातीय भेदभाव केला म्हणून FIR दाखल केली होती. पण चला, तरीही मला एका क्षणासाठी वाटलं की डिपार्टमेंटल लढाई असेल. अनेकदा असं होतं, अधिकारी एकमेकांचा पत्ता काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आखतात आणि अशाच प्रकारे पूरण कुमार हे कदाचित खूपच इमानदार असतील आणि त्यांना बाजूला करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हे खोटे भ्रष्टाचाराचे आरोप लावले असतील. पण मग माझ्यासमोर काही मुद्दे आले, ज्या मुद्द्यांचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही. सर्वात पहिलं, जर भ्रष्टाचाराचे आरोप खोटे होते तर मग आत्महत्या का केली? आपले कुटुंबीय इतक्या वरच्या पदावर आहेत, त्यांचा उपयोग करून आपल्यावरले डाग हे काढता आले असते. आणि दुसरा मुद्दा, मरताना शेवटच्या पत्रात जातीय उत्पीडन करण्याचा का उल्लेख केला? आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर पूरण कुमार यांच्यावरले आरोप सर्व खरंच खोटे आहेत आणि त्यांच्यासोबत जातीय उत्पीडन करण्यात आलं आहे, तर मग त्यांना न्याय भेटावं यासाठी त्यांच्या पत्नी पोलिसांना लॅपटॉप का देत नाही आहेत? त्या लॅपटॉपमध्ये असं काय लपवलं गेलं? या सर्व मुद्द्यांची लिंक मागच्या 3 दिवसांपासून प्रयत्न करतोय, बसतच नव्हती. तेवढ्यात हरियाणा आणि संपूर्ण देशाला हादरवणारी बातमी आपल्या समोर आली. रोहतक रेंज ठाण्यातले ASI संदीप कुमार, जे की पूरण कुमार यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची तपासणी करत होते, त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. आणि जाताना शेवटीच एक व्हिडिओ आणि 4 पानांचं पत्र आपल्यासाठी सोडून गेले. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी काही धक्कादायक खुलासे केलेत, ज्याविषयी तुम्ही जर ऐकले तुम्हालाही विश्वास बसणार नाही की IPS IASची लॉबी भ्रष्टाचार करते कशी आणि यांची पॉवर किती आहे. व्हिडिओत संदीप कुमार म्हणतायत की पूरण कुमार हे खरे जातीयवादी होते. रोहतकमध्ये त्यांची पोस्टिंग होताच सर्वात पहिल्यांदा त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची जाती तपासली आणि जे त्यांच्या जातीचे नसतील त्यांची बदली करून आपल्या जातीचे अधिकार त्या ठाण्यात आणले, कारण त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये. एक दिवशी त्या भागातला मोठा व्यापारी त्याला काही गुंड धमकावत होते. मदतीसाठी तो पूरण कुमार यांच्याकडे येतो आणि तक्रार दाखल करण्यासाठी सांगतो. तेव्हा पूरण कुमार यांचे जवळचे हवालदार सुशील
यांच्याद्वारे त्या व्यापाऱ्याला 2.5 लाख रुपयांची लाच मागितली जाते। यासोबत जेम्स ट्युशनचे मालक राव इंद्रजीतला हत्येच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी 50 कोटी रुपयांची मागणी केली होती। पूरण कुमार यांनी आपल्या पत्रात ज्या DGP आणि SP वर जातीय भेदभाव केल्याचे आरोप लावले होते, संदीप कुमार यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हे दोन्ही अधिकारी हे इमानदार आहेत आणि विशेष करून SP तर आजपर्यंत त्यांनी एकदाही लाच घेताना त्यांना पकडलं नव्हतं। पुढे संदीप कुमार त्या व्हिडिओमध्ये सांगतात की सुशील याला 2.5 लाख रुपयांची लाच घेताना मी स्वतः रंगेहात पकडलं होतं। त्याने आपला आरोपसुद्धा कबूल केला होता आणि यानंतरच पूरण कुमार यांना कळालं की आपण अडकलोय, आपल्याला तुरुंगवास होणारच आहे, आता आपली खैर नाही। आपल्याला जर तुरुंगवास झाला तर आपल्यासोबत आपले कुटुंबीय, विशेष करून IAS पत्नी हिचंही सर्व भांडं फुटेल। यामुळेच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीय भेदभावाचे आरोप लावून आत्महत्या केली, अशी माहिती स्वतः संदीप कुमार यांनी व्हिडिओमध्ये दिली। त्याने अमनित कुमार यांच्याही भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली। शेवटीच ते व्हिडिओमध्ये म्हणतात की आमचे आजोबा ब्रिटिशांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात लढले होते। मी भगतसिंग यांचा फॅन आहे। आज जर भगतसिंग जिवंत असते तर त्यांनी पूरण कुमार सारख्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता की यांच्यासारख्या लोकांसाठी आम्ही प्राणांची आहुती दिली होती का। हे शेवटचे शब्द बोलून त्यांनी स्वतः डोक्यात गोळी घालून प्राणत्याग केले। आता तर संदीप कुमार यांच्या कुटुंबियांनी सुद्धा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेला। त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत अमनित कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही। या प्रकरणावरून तुम्हा सर्वांना कळेल की दलित कार्ड आपल्या फायद्यासाठी कसा वापरला जातो। पूरण कुमार यांनी आत्महत्या केल्यावर संदीप कुमार यांनी का आत्महत्या केली, हा एक प्रमुख प्रश्न अजूनही माझ्यासमोर आहे आणि हरियाणा सरकारने अजूनही DGP आणि SP वर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाहीये। त्यामुळे अनेक लोकांच्या मनात ही शंका येऊ शकते की या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच संदीप कुमार यांच्यावर दबाव आणून पूरण कुमार यांचं नाव घेण्यासाठी तर त्यांना सांगितलं नव्हतं ना। पण यात एक गोष्ट स्पष्ट आहे की दोन्ही बाजूची लोक स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहेत आणि एकमेकांवर वाटेल ते आरोप लावत आहेत। पण यात फरक फक्त एवढाच आहे की पूरण कुमार हे दलित होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्री, विरोधी नेते सर्व त्यांच्या घरी येऊन पोचले। पण दुसऱ्या बाजूला संदीप कुमार हे तथाकथित उच्च जातीय होते, त्यामुळे त्यांच्या घरी साधा आमदारही भटकला नाही। आणि यावरून तुम्हाला कळेल की जर तुम्ही दलित असाल तर तुम्हाला तपासणीपूर्वीच दोषमुक्त केलं जातं आणि तुमच्या मृतदेहावर राजकारण करण्यासाठी राजकारणी तिथे येऊन पोहोचतात। हे या प्रकरणाने आपल्याला दाखवलं आहे। IAS लॉबी किती ताकदवर आहे, त्यांच्यात भ्रष्टाचार कसा केला जातो आणि वरून जर तुम्ही दलित अधिकारी असाल तर संकट आल्यावर SC ST ॲक्टचाही कसा वापर होऊ शकतो, हे या प्रकरणाने आपल्याला शिकवलं आहे। आणि शेवटीच आपल्याला हे सुद्धा कळालं आहे की तुम्ही सरन्यायाधीश असाल, तुमच्या कुटुंबामध्ये अनेक उच्च पदावरले सरकारी अधिकारी बसले असतील, तरी संकट आल्यावर तुम्हाला वाचवण्यासाठी दलित कार्ड तुमच्याकडे असतोच। जो कार्ड तुम्ही बाहेर काढताच तुम्ही फक्त दलित आहात, सर्व प्रकरण सोडून मीडियाला एवढंच आठवणीत राहतं। आणि हे सरन्यायाधीश गवई यांच्या प्रकरणातही घडलं आणि पूरण कुमार यांच्याही। असे अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे या प्रकरणात अजून व्हायचे आहेत, कारण आतापर्यंत फक्त 2च नावं आपल्या समोर आली आहेत। ही तर पूर्ण लॉबी आहे आणि यांना वाचवण्यासाठी विरुद्ध पक्षातले आणि सत्ताधारीसुद्धा दोन्ही कामावर लागले। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।